हॅलो माय डिअर स्टुडंट्स, कसे आहात सगळे? तर विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी मला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची सूचना द्यायची आहे की 9वी आणि 10वीचे जे आपले लेक्चर्स आहेत तर ते आपल्या आर्यन क्लासेसच्या ॲपमध्ये चालू आहेत आणि तुमचे जे लेक्चर आहेत म्हणजे 8वीचे आणि 11वीचे जे लेक्चर आहेत तर ते सध्याला आपले यूट्यूबवर आहेत, बरोबर आहे. तर 1 ऑगस्टपासून तुमचे म्हणजे 8वीचे आणि 11वीचे सुद्धा सगळे लेक्चर आपले ॲपमध्ये असणार आहेत. तर ते ॲप कधी डाउनलोड करायचं याची वगैरे सूचना मी तुम्हाला 2-3 दिवस अगोदर नक्की देईल. ओके, तर तेव्हाच तुम्ही ॲप डाउनलोड करायचे आणि ते कशा पद्धतीने करायचे सगळी माहिती तुम्हाला सांगितली जाईल. आता सध्याला तरी फक्त 9वी आणि 10वीचेच ॲपमध्ये चालू आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघा मग नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न द फर्स्ट पोएम, बी द बेस्ट. So in this poem is an inspirational poem and it is written by Douglas Malloch. Okay, in this poem, poet is trying to tell us that whatever we do, we need to be the best. He has used examples from the nature to convey his message. According to him, size doesn't matter. If you're doing best in your field, then success will be yours. तर विद्यार्थी मित्रांनो, बी द बेस्ट ही जी पोयम आहे तर ही कोणी लिहिलेली आहे? Who is the poet of this poem? The poet of this poem is Douglas Malloch. You can see here the name. दिसते तुम्हाला याचं नाव? ओके, तर याचे जे कवी आहे ते डगलस मेलॉक आहेत आणि या कवितेद्वारे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही बेस्ट द्या, तुमचं सर्वोत्तम बना. कोणतंही क्षेत्र असू द्या, क्षेत्र छोटं असू द्या मोठं असू द्या, पण त्यातलं बेस्ट देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे. So we will see this poem line by line. Okay, see the first stanza. Be the best. Be the best म्हणजे सर्वोत्तम बना. कोणतेही क्षेत्र असू द्या, म्हणजे तुम्ही निवडलेलं कोणतंही क्षेत्र असू द्या, त्यातले तुम्ही काय बना? बेस्ट बना, सर्वोत्तम बना. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. बघा कवी काय म्हणतोय की जर तुम्ही एखाद्या टेकडीवरचे जे पाईन वृक्ष आहे, पाईन म्हणजे देवदार वृक्ष, हिल म्हणजे टेकडी. ओके, तर एखाद्या टेकडीवरचे जर तुम्ही देवदार वृक्ष बनू शकत नसाल तर मग तुम्ही काय बनायला सांगितलंय? बी अ स्क्रब इन द व्हॅली. तर दरीमधले काय बना तुम्ही? स्क्रब म्हणजे झुडूप बना, छोटंसं जे झुडूप असतं ना ते बना, पण ते बनून तुम्ही बेस्ट द्या तुमचं. बट बी द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. तर ते म्हणताय, कवी म्हणतोय की जर तुम्ही टेकडीवरील फार मोठे देवदार वृक्ष नाही बनले तरी चालेल किंवा तुम्हाला बनणं पॉसिबल नसेल तर तुम्ही काय करा? एखाद्या दरीमधील छोटंसं झुडूप बना किंवा बाय द साइड ऑफ द रील म्हणजे काय? इथं त्याचं मिनिंग दिलाय बघा, इकडे पुस्तकात तुम्ही पाहू शकता. तुम्ही पुस्तकही नंतर बघायचे आहे. सो रीलचा अर्थ होतो स्ट्रीम म्हणजे छोटासा ओढा. तर दरीतील किंवा ओढ्यातील छोटंसं झुडूप बनण्याचं तुम्ही काय करायचं आहे? ओढ्याच्या बाजूला असलेलं छोटं झुडूप बनण्याचा प्रयत्न करा, पण तुमचं काय द्या? बेस्ट द्या, सर्वोत्तम द्या ते बनल्यानंतर. ओके, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. जर तुम्ही मोठं झाड बनू शकत नसाल तर तुम्ही काय बना? छोटंसं झुडूप बना. लक्षात आले? नाउ अंडरस्टूड द फर्स्ट आन्सर. सी द नेक्स्ट वन. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बिट ऑफ द ग्रास. बघा पहिल्यांदा कवी काय म्हणाला की जर तुम्ही देवदार वृक्ष किंवा मोठे वृक्ष बनू शकत नसाल तर एखाद्या दरीमधले किंवा रील म्हणजे काय सांगितले मी तुम्हाला आत्ताच? ओढा, ओढ्याच्या बाजूला असलेलं एक छोटंसं झुडूप बना. पण तुम्हाला झुडूप बनणंही शक्य नसेल तर तुम्ही काय बना? छोटंसं गवताचं पातं बना. बिट ऑफ ग्रास म्हणजे छोटासा गवताचं पातं. बघतात ना तुम्ही जे वाऱ्यावरती असं हलत डुलत असतं तसं बनण्याचा प्रयत्न करा. अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि पुढे काय म्हणतोय कवी मग? सम हायवे हॅपियर मेक म्हणजे काय करा मग तुम्ही? जर गवताचं पातं बनले तर तो रस्ता अधिक आनंदी बनवा. ज्या रस्त्याच्या आजूबाजूला तुम्ही असाल तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तुम्हाला पाहून आनंद झाला पाहिजे, इतके छान हलत डुलत राहा. म्हणजे तुम्ही जे काही बनाल पण त्यातलं काय करा? बेस्ट बना. ओके, सो अंडरस्टूड. नेक्स्ट सी हियर. If you aren't musky, then if you aren't पाहिजे, if you aren't musky, then just be a bass.
जर तुम्ही मस्की हा एक माशाचाच प्रकार आहे, तो दुर्मिळ मासा असतो, मोठा असतो साईजनं. तर आणि बास हा सुद्धा माशाचाच एक प्रकार आहे. कवी म्हणतोय की तुम्ही जर मस्की मासा बनू शकत नसाल तर तुम्ही बास बनण्याचा प्रयत्न करा. बट द लाईव्हलिस्ट बास इन द लेक. पण त्या सरोवरातले तुम्ही काय असले पाहिजे, अत्यंत स्वच्छंदी, आनंदी, सतत त्या तलावामध्ये काय करणारे तुमचा एक वावर असला पाहिजे असा मासा बना. बास तर खूप सारे मासे असतील, पण त्यातले तुम्ही बेस्ट बना, त्यातले सर्वोत्तम बना. Understood? Second stanza. Now we will see the third stanza. Now see the third stanza. We can't all be captains. तर आपण सगळेजण कॅप्टन बनू शकतो का जहाजावरचे? नाही. वी हॅव गॉट टू बी अ क्रू. तर आपण जर तुम्ही जहाजावरचे कॅप्टन बनू शकत नसाल तर जहाजावरचे जे इतर खलाशी लोक आहेत, इतर जे नाविक लोक आहेत, क्रू मेंबर्स जे आहेत ते बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा. इफ यू कांट बी देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. तर पुढे कवी म्हणतोय की आपल्या प्रत्येकाला काही ना काही इथे काम आहे. काम कोणते छोटं मोठं नसतं. ओके. देर इज अ बिग वर्क टू डू, देर इज अ लेसर टू डू, अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. तर कवीचं पुढे म्हणणं आहे की बाबा कोणतंही इथं आपल्याला प्रत्येकाला काही ना काही काम आहे. तर ते काम मोठं किंवा छोटं नाही आहे. कोणतंच काम कधी छोटं किंवा मोठं नसतं. तुम्ही त्या कामाला प्रतिष्ठा मिळवून देऊ शकता तुमच्या मेहनतीतून. तर जे काम तुमच्या हाती आलेलं आहे ना, तर ते तुम्ही काम केलं पाहिजे, ते कम्प्लीट केलंच पाहिजे. फक्त त्यातलं तुम्ही बेस्ट दिलं पाहिजे. ओके. तर याच्यावर आधारित मला खूप सुंदर उदाहरण आठवतंय. तुम्हाला माहीत असेल बघा, पुण्याचा एक प्रसिद्ध चहा आहे, चहाचं दुकान आहे बघा पुण्याचं. तर त्याच्या फ्रँचायझीत आपल्या औरंगाबादला सुद्धा आलेल्या आहेत. तर त्या चहावाल्यांचं जे इन्कम आहे, आता तसं पाहायला गेलं तर आपण जर एक विचार केला तर आपल्याकडे पैसा कमवण्याच्या दृष्टीनं मोठ्या मोठ्या व्यवसायांना आपण बघितलं जातं. चहासारखा व्यवसाय आपण त्याला छोटा क्षुल्लक व्यवसाय, छोटा व्यवसाय म्हणून बघतो, बरोबर आहे की नाही. पण बघा, हे जे पुण्यातलं दुकान आहे त्याच्या फ्रँचायझी बऱ्याच ठिकाणी आहेत. आपल्या औरंगाबादमध्ये पण 2-3 दुकानं आहेत त्यांची. तर त्यांचं मी न्यूज चॅनलवरती एकदा मुलाखत बघितली होती त्या मालकाची, आणि त्या मालकाने सांगितलं होतं की आमचं महिन्याचं जे इन्कम आहे चहावरचं ते 3 ते 4 लाखाच्या आसपास आहे. बघा, चहासारख्या गोष्टीमधून सुद्धा ते दर महिना 4 लाख कमवत आहे. वर्षाचे नाही, वार्षिक नाही, दर महिन्याला त्यांचा नफा आहे 4 लाख रुपये, 3 ते 4 लाख रुपये. म्हणजेच काय मला सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, चहासारखा छोटा व्यवसाय सुद्धा त्यांनी त्याच्यात बेस्ट दिलं की नाही. म्हणून काय झालं की ते इतके नावारूपाला आले. म्हणजे क्षेत्र कोणते छोटं किंवा मोठं नसतं. तुम्ही जर त्या क्षेत्रामध्ये बेस्ट दिलं तर तुम्ही त्या क्षेत्राला तेवढं नावारूपाला आणू शकतात, आणि त्या क्षेत्राला नावारूपाला आणणं म्हणजे तुमचंही तितकंच नाव होतं, बरोबर आहे. तर यानंतर लक्षात ठेवा की तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडाल. बऱ्याचदा सगळ्यात महत्त्वाचं मला सांगावंसं वाटतंय की जेव्हा 10वी होते ना, तर तेव्हा आपण काय होतं माहिती का, थोडंसं एक कल असतो मुलांचा सायन्स घेण्याचा. का माहिती आहे, आणि बऱ्याचदा आवडतं आहे, तिकडे ऑपॉर्च्युनिटीज जास्त आहेत, ते तर मान्यच आहे. पण कुठेतरी एक असतं की सामाजिक दबाव, अरे आर्ट्स घेतलं तर आपल्याला थोडंसं वीक मुलगा समजला जाईल. तर याने थोडंसं सायन्स घेण्याचा बऱ्याच जणांचा प्रयत्न असतो, भले आपल्याला ते येऊ न येऊ. तर मला हे सांगावंसं वाटतं विद्यार्थी मित्रांनो की त्यावेळेस आहे ना, तुम्ही कला शाखेला किंवा कॉमर्सला कमी समजू नका. तुम्ही जर त्याही क्षेत्रामध्ये बेस्ट दिलं तर क्षेत्र कोणते छोटं मोठं नाही आहे, शाखा कोणती छोटी मोठी नाही, तुम्ही त्यातलं बेस्ट दिलं पाहिजे. तुम्ही कला शाखेमध्ये जर तुम्ही पाहिले असाल की अधिकारी वर्ग जो आहे तो ऑलमोस्ट कला शाखा घेऊन झालेले आहेत, म्हणजे आर्ट्स घेऊन झालेल्या अधिकाऱ्यांची संख्या जास्त आहे, ठीक आहे, किंवा ते विषय घेऊन झालेल्या अधिकाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणून कोणतंही क्षेत्र किंवा कोणती गोष्ट कमी जास्त आहे का नाही ते डिपेंड करते तुमच्यावरती की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये किती देताय किंवा किती 100% मेहनत करताय. So understood third stanza. Okay, now we will see the last stanza. If you can't be a highway, then just be a trail. हायवे म्हणजे मोठा महामार्ग नसतो का, एका जिल्ह्याला किंवा एका शहरातून दुसऱ्या शहराला जोडणारा, त्याला हायवेज म्हणतात, महामार्ग. तर तसा महामार्ग तुम्ही बनवू शकत नसाल, देन जस्ट बी अ ट्रेल. ट्रेल म्हणजे अ नॅरो पाथ, छोटा अरुंद रस्ता. त्याचं पण आपलं एक काम आहे की नाही. महामार्ग जर एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जाण्यासाठी उपयोगी असेल, तसा छोटासा गल्लीचा जो अरुंद रस्ता आहे तो आपल्याला आपल्या घरापर्यंत पोहोचवतो की नाही, त्याचं पण काम तितकंच महत्त्वाचं आहे.
तो त्याचं काम करतो की नाही 100%. छोटासा रस्ता. सो कवी म्हणतोय की तुम्ही मोठा महामार्ग होऊ शकत नसाल तर छोटासा रस्ता बनण्याचं काम करा. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. तुम्ही सूर्य बनू शकत नसाल म्हणून काय झालं, छोटासा स्टार बनवूनच चमका ना. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. तर तुमच्या आकारावर तुमचं यश किंवा अपयश ठरत नसतं. तुम्ही काय काम करता त्याच्यावरती तुमचं यश अपयश ठरत नाही. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. खूप सुंदर सांगितले कवीनं की तुम्ही ज्या क्षेत्रातले असाल ना त्यातले बेस्ट बना. मला आणखी छोटंसं उदाहरण सांगावंसं वाटतं की बघा, जसं की डीमार्ट सुद्धा सगळ्या गोष्टींचं विकण्याचं होलसेल दुकान आहे, किराणा वगैरे, ठीक आहे. सो तितकं मोठं तुम्हाला तुम्ही करू शकत नसाल, पण मग तुम्ही एखादं छोटंसं किराणा मालाचं दुकान टाकून त्यात जर तुम्ही अशी क्वालिटी द्या की तुम्ही दुरून दुरून लोक तुमच्याकडे आले पाहिजेत. कळतंय? कोणतंही क्षेत्र निवडा, क्षेत्र कोणतंही छोटं मोठं नसतं, त्यात तुम्ही बेस्ट द्या फक्त. ठीक आहे. सो इन दिस वे वी कम्प्लिटेड आर पोएम. सो सी हिअर द पोएट नेम डगलस मॅलॉक. तर मी वारंवार तुम्हाला कवीचं नाव का सांगते आणि पोएमचं नाव का सांगते. पोएमचं नाव आहे बी द बेस्ट, कारण की एक जो प्रश्न आहे ॲप्रिसिएशन ऑफ पोएम म्हणजे कवितेचे रसग्रहण, याच्यामध्ये तुम्हाला ना 5 पॉईंट विचारलेले असतात. तुम्हाला पोएम दिलेली असते, पोएमचं नाव नाही दिलं जात बरं का. हा प्रश्न 8वी 9वी 10वीला कंपल्सरी प्रश्न आहे. ओके. आणि 1 तारखेपासून जी आपली एक्झाम येणार आहे ना त्या परीक्षेमध्ये सुद्धा मी ॲप्रिसिएशन ऑफ पोएम हा 5 मार्काचा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये टाकणार आहे. तर ह्या 5 मार्काच्या प्रश्नामध्ये बेसिकली काय काय पॉईंट असतात बघा. टायटल म्हणजे कवितेचं नाव टाकायचं असतं. जसं की याचं टायटल काय आहे, मग बी द बेस्ट. मग ऑथर म्हणजे पोएट नेम असं येतं. कोण आहे याचे पोएट, डगलस मॅलॉक. ओके. राईम स्कीम ती कशी शोधायची तेही मी तुम्हाला शिकवणार आहे. देन तुम्हाला फिगर ऑफ स्पीच विचारलं जातं आणि सेंट्रल आयडिया म्हणजे कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेतून नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर लक्षात आले मग. तर हे 5 पॉईंट ॲप्रिसिएशन ऑफ पोएम हा एक प्रश्न असतो. कवितेचे रसग्रहण, कवितेवर आधारित हा प्रश्न असतो. तो कंपल्सरी 5 मार्कासाठी तुम्हाला एक्झामला येतो. अगदी 8वीलाच नाही तर 9वीला सुद्धा आणि 10वीला सुद्धा हा प्रश्न कंपल्सरी आहे. आणि मी तुम्हाला ॲप्रिसिएशन जे आहे टोटल पोएम संपल्यानंतर त्याच्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण झाल्यानंतर ते ॲप्रिसिएशन तुम्हाला मी ग्रुपवरती टाकणार आहे. ते कंपल्सरी तुम्ही पाठ करणार आहात. ओके. आणि त्याच्यासाठी तुम्हाला डगलस मॅलॉक हे जे पोएटचं नेम आहे आणि पोएमचं नाव आहे हे सुद्धा विथ स्पेलिंग व्यवस्थित पाठ करून ठेवायचे. ओके. सो नाव वी विल सी द ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दिस पोएम. सी हिअर, ओपन द पेज नंबर 2. बघा, पान क्रमांक 2वरच्या ह्या प्री ॲक्टिव्हिटीज आहेत, पण आपण ह्या पोएम कंप्लीट झाल्यानंतरच घेत आहोत. ओके. सी द क्वेश्चन नंबर फर्स्ट. रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड. तर इथं शब्दांचे सेट्स दिलेले आहेत. तर बघूया काय काय आहेत. पहिला बघा, सी द फर्स्ट. रिव्हर, स्ट्रीम, सी अँड ओशन. सेकंड इज हिल, स्टोन, माउंटेन, रॉक. थर्ड इज प्लांट, सॅपलिंग, ट्री अँड सीड. अँड द फोर्थ child, adult, baby, youth. See the question. Rearrange each of the above sets of the words according to the increasing order of their size and growth. तर वरी दिलेले जे काही तुम्हाला सेट्स आहेत त्यातले जे शब्द आहेत तर त्यांच्या आकारमानानुसार आणि त्यांच्या वाढीनुसार आपल्याला काय करायचं आहे, छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत त्यांना लिहित जायचे. ओके. लक्षात आले प्रश्न. पहिलं बघूया. रिव्हर म्हणजे नदी, स्ट्रीम म्हणजे काय असतो, ओढा, सी समुद्र आणि ओशन म्हणजे महासागर. तर सगळ्यात छोटं काय असतं, पहिले ओढा असतो, स्ट्रीम. ओके. तर ह्यालाच आपल्याला इथं लिहायचं आहे, पण तुम्ही इथं लिहिणार नाही आहेत. आता मला तुम्हाला सांगायची होती उत्तर म्हणून मी इथे लिहून घेतलेली आहे. तुम्ही काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा ग्रॅमरसाठी सेपरेट वही ठेवा. जे टेन्स आहे तो त्याच्यामध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर लेसन्ससाठी सेपरेट वही करायची आहे आणि रायटिंग स्किलसाठी सेपरेट वही. रायटिंग स्किल म्हणजे लेटर रायटिंग, स्टोरी रायटिंग, डायलॉग रायटिंग, तर त्यासाठी सेपरेट वही करणार आहात. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा लेसनसाठी वही केल्यानंतर त्याच्यामध्ये पोयमचं पहिले नाव टाकणार आहात, बी द बेस्ट. त्यानंतर हा क्वेश्चन नंबर फर्स्ट टाकायचा आहे, हा लिहून काढायचा पूर्ण. ओके. आणि त्याच्यानंतर म्हणजे पहिला प्रश्न लिहायचा, मग ॲरो करून त्याचं उत्तर लिहिणार आहात. मग सेकंड लिहायचा, मग ॲरो करून उत्तर लिहायचं. मग थर्ड, मग फोर्थ, या पद्धतीने छानपैकी लिहायचं आहे. ओके. मी जेव्हा तुम्हाला
5 किंवा 10 तारखेला मी जेव्हा तुम्हाला कॉल करेल ना, मी व्हिडिओ कॉल करणार आहे आणि त्यामध्ये मी तुमच्या वह्या चेक करणार आहे. सो कम्प्लीट युअर नोटबुक्स. ओके. तर बघा, मग छोट्या गोष्टीपासून मोठ्या आकारमानानुसार किंवा त्याच्या वाढीनुसार आपल्याला त्या गोष्टी छोट्यापासून मोठ्यापर्यंत न्यायचं आहे. ठीक आहे. तर स्ट्रीम काय असतो? सगळ्यात छोटा असतो रिव्हरच्या, नदीच्या तुलनेत. नदीपेक्षा मोठं काय आहे मग? समुद्र. आणि समुद्रापेक्षा महासागर. म्हणून स्ट्रीम, रिव्हर, सी अँड ओशन. लक्षात आलं? सेकंड बघा मग, हिल, स्टोन. हिल म्हणजे टेकडी, स्टोन म्हणजे दगड, माउंटेन पर्वत, आणि रॉक. स्टोन म्हणजे छोटे दगड आणि रॉक म्हणजे मोठा. ओके, या अर्थाने. तर पहिलं बघा, स्टोन येईल, बरोबर आहे, छोटी छोटी दगड. रॉक थोडं मोठ्या साईजचा असतो. हिल टेकडी, आणि माउंटेन त्याच्या शेवटी. नाव थर्ड, प्लांट. प्लांट म्हणजे छोटंसं झाड. सॅपलिंग छोटे रोपटे, झाड म्हणतो. ट्री मोठं झाड. आणि सीड म्हणजे बिया. सगळ्यात पहिल्यांदा काय येईल बरं मग? सीड येणार. त्यानंतर छोटं रोपटं सॅपलिंग. त्यानंतर प्लांट. आणि त्यानंतर शेवटी ट्री, जे मोठं झालेलं सगळ्यात मोठं झाड. देन चाइल्ड, मूल. अडल्ट म्हणजे मोठे जे वृद्ध असतात, म्हणजे मोठे वयाने वयस्कर. बेबी, मूलच येतं, फक्त वयामध्ये फरक, हे एकदमच छोटं, बॉर्न बेबी ज्याला म्हणतो आपण. आणि यूथ, तरुण वर्ग. सो फर्स्ट बेबी, देन चाइल्ड, देन यूथ, आणि मग अडल्ट. अंडरस्टूड? ओके. नाव वी विल सी द क्वेश्चन नंबर 2. ओके. See here. In your pre-primary classes, you must have learned the story of the lion and the mouse. तर तुम्ही जेव्हा छोट्या वर्गामध्ये होतात तर त्यावेळेस तुम्ही सिंह आणि उंदराची गोष्ट डेफिनेटली शिकलेली असाल. रीड इट इन इंग्लिश अँड फिल इन द गॅप्स युझिंग वर्ड्स गिवन इन द बॉक्स. तर इथे बॉक्समध्ये काही शब्द दिलेले आहेत. ती स्टोरी जी आहे तर ती तुम्हाला दिलेली आहे. त्यातले काही शब्द मिसिंग आहेत जे की इथं बॉक्समध्ये दिलेले आहेत. ओके. तर ते आपल्याला, ती स्टोरी थोडक्यात काय, तर ही स्टोरी आपल्याला कंप्लीट करायची आहे. ओके. तो ही स्टोरी तुम्हाला आठवतच असेल. काय होती बरं स्टोरी? एक सिंह असतो, एक उंदीर असतो, आणि लॉयन जो असतो, एक दिवस तो झोपलेला असताना उंदीर त्याच्या अंगावरून खेळत असतो आणि सिंहाची झोप उडते आणि मग तो प्रचंड चिडतो आणि तो त्याला मारणार. तितक्यात त्याला तो जो उंदीर आहे तो रिक्वेस्ट करतो की बाबा मला मारू नकोस, माझी चूक झाली, पण मी कधीतरी तुलाही मदतीला येईल. आणि हे ऐकल्यानंतर सिंहाला हसू येतं लॉयनला आणि तो त्याला सोडून देतो. आणि खरोखर एके दिवशी जेव्हा एक शिकारी त्या सिंहाला पकडतो त्याच्या जाळ्यामध्ये आणि नेटमध्ये, मग त्यावेळेस काय करतो उंदीर, त्याचा रोर म्हणजे ओरडण्याचा आवाज ऐकतो, गर्जनेचा, आणि तो धावत पळत येतो आणि ते जी जाळं आहे तर ते कुरतडून तोडून टाकतो आणि त्याचे प्राण वाचवतो. सो अशा पद्धतीची ती एक स्टोरी होती. तर तीच आपल्याला कंप्लीट करायची. ओके. बघा मग इथे शब्द दिलेले आहेत खाली. हेल्प मदत करणे, अँग्रीली रागावणे, कॉट म्हणजे पकडले, फॉरेस्ट जंगल, माऊस उंदीर, किल मारणे, रॉर गर्जना करणे, फ्री सोडून देणे, च्यूड म्हणजे चावणे किंवा त्याला आपण म्हणतो ना की चावणे किंवा कुरतडणे. ओके. आणि त्याच्यानंतरचा शब्द आहे हर्ड, ऐकले, लाफ्ट म्हणजे हसला. ओके. आता बघूया आपण लाईन बाय लाईन. अ लॉयन वॉज स्लीपिंग इन अ, कुठे झोपलेला होता, झोपत होता, फॉरेस्ट इथे. देन अ माऊस स्टार्टेड, खूप इझी आहे स्टोरी, दॅट्स वाय मी तुम्हाला त्याला काही एक्सप्लेन करत नाही आहे. आणि हा प्रश्न त्याच्याशी रिलेट करणारा पण नाही पोएमशी, म्हणून आपण पटापट घेऊया. ओके. फक्त हे खालचे जे शब्द आहेत ते फिलअप करायचे. आणि मी तर म्हणेल की तुम्ही काय करा, तुमच्याकडे तर पुस्तकं आहेतच, ज्यांनी अद्यापपर्यंत पुस्तक विकत घेतलेले नाही आहेत त्या सर्व स्टुडंट्सला मी सांगते की आजच्याच तुम्ही ते पुस्तकं विकत घेऊन टाका. आणि काय करा, ही स्टोरी हवी तर पाहू नका, तुम्ही स्वतः सोडवा, सोपं आहे हे. अ माऊस स्टार्टेड प्लेइंग on him. The lion got up angrily. He caught the mouse and was ready to kill it. The mouse begged the lion to leave it and said that someday it would help the lion. The lion laughed and let it go. One day the lion was caught in a net set by a hunters. He roared loudly as he tried too hard to escape. The mouse heard the lion and came. It chewed up the net its sharp teeth and set the lion free. So what is the moral of the story? Don't underestimate anyone. मी हे स्वतः टाकलेलं आहे. तर मॉरल तुम्ही तुमच्या पद्धतीनं
तुम्हाला जे आठवतं, जे छान वाटेल ते मॉरल म्हणजे या स्टोरीमधून तुम्ही काय बोध घ्याल तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकाल. ओके, सो इन दिस वे वी completed the first poem and also 2 questions. Remaining part of this chapter we will see in our next lecture. Thank you students.